गुड मॉर्निंग. मागच्या आठवड्यावरपासून विशाल पटेल नावाची भरपूर चर्चा चालू झाली सगळीकडेच. विशाल पटेलने असं केलं तसं केलं. त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना ऐकायला येतात. माझी बाजू किंवा माझी कुणी स्टँड घ्यायचा काही प्रश्न कधी कुठं आला नाही. विशाल पटेल 4-5 दिवस नाही की सपोज मागच्या संडेला काहीतरी माझे ते झाले असेल इव्हेंट. त्यानंतर 8 दिवसामध्ये पूर्ण नावाच्या आयुष्यभर जेवढं कमवलेलं आहे तेवढे 1 आठवड्यामध्ये सगळ्या लोकांनी माझ्या लक्तर काढून टाकले. पण जे लोक मला ओळखतात, जे लोक मला ओळखत नाहीत, त्यांनी सगळ्यांनी माझ्या नावावरती काही ना काही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. नेमका प्रकार काय झाला हा नेमका एक्झॅक्टली कुणालाही माहित नाही एक्सेप्ट मी. मला माहिती की एक्झॅक्टली काय झालेलं होतं, काय घडलेलं होतं. मला हा डिसिजन का घ्यावा लागला की बाबा जे म्हणतायत की फरार झाला, असं झाला तसं झाला, आणि प्री प्लॅन होतं सगळ्याचं सगळे. तर प्री प्लॅन असायचा जरी जो पॉइंट आहे, माझ्या अकाउंटला ऍटलिस्ट एचडीएफसीच्या विशालकाच्या अकाउंटला ऍटलिस्ट 1.25 कोटीच्या आसपास बॅलन्स होता. युनियन बँकेच्या अकाउंटला माझा ऍटलिस्ट नाही म्हणलं तर 80 ते 90 लाखाचा बॅलन्स होता. टोटल बॅलन्स माझा झाला 2 कोटीच्या प्लस काही तर समथिंग होता. माझं इंटेन्शन पळून जायचं असतं तर 2-2 कोटीचे पैसे मागे ठेवून जाणं इतकं मोठं मनात माझं तर नसेलच ना. मला लॉजिक कळलं नाही की लोकांनी कसं काय एवढा विचार केला नाही की बाबा याला पळूनच जायचंय तर हा 2 कोटी मागे तरी कशाला सोडेल ना, सगळी कामं करून टाकेल. बँकेंनी ते पैसे कसे काढू दिले, काय केलं हा प्रश्न वेगळा. मी त्याबद्दल परत चौकशी करेल किंवा मी त्याबद्दलची लिगल ऍक्शन बँकेच्या विरोधात पण घ्यायचा प्रयत्न करेल. कारण माझ्या विचारसरणीनुसार जर माझा फोन मन लागत असेल, मला विदाऊट कन्फर्मेशन, मी जोपर्यंत कन्फर्मेशन देत नाही तोपर्यंत कुठलाही चेक कसाही क्लिअर होऊ शकत नाही. हे पहिला रूल आहे. बाय रूल त्यांना ते करणं भाग आहे. माझ्या विदाऊट कुठल्याही तुम्ही हे न करता, मला न विचारता, मला न करता माझ्या अकाउंट मधनं तुम्ही 2 कोटीचा बॅलन्स काढून घेतला. कुठल्या व्यक्तीने काढून घेतला मला त्याचं नाव माहित नाहीये. 2 कोटीमध्ये मला जरी कुठं जरी बाहेर जाऊन जर स्थायिक व्हायचं असतं, माझ्याकडे आता मला 4-4, 5-5 वर्ष झाली लोक माझ्याबरोबर काम करतायत. अजून मला 1 आठवडाभर त्यांना काही खेळवता येत नसतं का बसत होता की नाही बाबा मॅनेज करतोय, असं होईल तसं होईल, काही फंड विड्रॉल करून सगळ्या गोष्टी मॅनेज करून काहीतरी करून कुठेतरी बाहेर पळवाट काढायचा प्रयत्न केला असता, कुठेतरी बाहेर देशात जाऊन बसलो असतो, काहीतरी करता आलं असतं मला त्या गोष्टीत. तेवढी रक्कम तर माझ्याकडे होती. जानेवारी नाही 31 डिसेंबर ते 2 जानेवारीच्या मध्ये मी जवळजवळ XYZ जवळजवळ 1 कोटीच्या प्लस मध्ये कॅशमध्ये विड्रॉल केले. 50 लाख रुपये याच्यावरून 50 लाख रुपये त्यांनी मला अकाउंटवरून XYZ अकाउंटला सांगितलं, त्या अकाउंटला मी दिले. 35 लाख रुपये मी जायच्या आधीच्या दिवशी मी एकाला विड्रॉल केले. आमची XYZ पार्टी आहे त्याच्या मी अकाउंटला पैसे. मला जर जायचंच असतं तर हे एवढ्या अकाउंटचे पैसे सगळं सोडून देऊन जाण्यात काय मजा होती का? जर माझं प्री प्लॅन नियोजन असतं तर मी एवढं 2-3 कोटी रुपये खर्च करून माझं घर बांधायला काढलं असतं का? ऍसेट इथं वाढवत बसण्यात काय मजा होती का? मला असंही कुठं तर जाऊन बाहेर देशातच लपून बसायचं असतं तर मी तिथं जाऊन ऍसेट बिल्ड करेल. मी काही तर पूर्वनियोजित करून ठेवलं, 1-2 महिने आधी मी जाऊन तिथं घर घेऊन ठेवलंय, केलंय, मी विजा घेऊन ठेवलाय, काहीतरी केलंय, अशा गोष्टी मी काहीतरी प्री प्लॅन करून ठेवल्या असत्या. माझं तसंही काही नाही. हा सगळ्या गोष्टी झाल्या ते माझ्याशी झालेल्या ऍक्सिडेंट मला कोणीतरी चीट केल्याच्या प्रकारात घडल्या. आता तो पार्टीचा बोलण्यात काही मजा नाही. लोकांना एवढं माहिती की आम्ही याच्याकडे दिलेलं होतं आणि काय केलं याचा प्रश्न आहे. एक नया पैशाच कोणाचंही पैसे बुडवण्याचं माझं इंटेन्शन आधीही नव्हतं, आताही नाही, नंतरही नसेल. मी त्या ह्याच्यात मधला नाही. मग हे आठवडाभर बाहेर जाणं करणं ह्या गोष्टी कशामुळे घडल्या बाबा? मी माझ्या लेवलवरती काही गोष्टी मॅनेज होतात का अजून तो प्रयत्न करत होतो. म्हणजे मला काही कुठून पैशाची ऍडजस्टमेंट करता येते का, कुठं काय घडेल का, काही हालचाल करेल का. लोकमतच्या आमचे शहाजी फुर्डे पाटलांनी मला डायरेक्ट सांगितलं 200 कोटीचा घोटाळा करून विशाल पटेल फरार झाला. बाबा कसा 200 कोटीचा घोटाळा आहे काय? मला जर आकडेवारी सांगा कोणीतरी. SM ग्लोबल सांगलीवाला बार्शीमध्ये कमीत कमी 14 एजंट होते. सगळीकडनं पैसे गोळा केले, काय त्याच्या अगेन्स्ट काही नाही, गावगुंड आहे ना तो, त्यामुळे त्याला कुणी काही त्याच्या अगेन्स्ट बोलू शकत नाही, करू शकत नाही, काही करू शकत नाही. बरोबर आहे. मी इज्जतीला घाबरून इज्जतीला करून मी एवढं सगळ्या गोष्टीतून मार्ग काढायचा प्रयत्न करत होतो. निर्लज्जासारखा तिथंच उभं राहिलं असतो, नाही म्हणलं असतं कुणाला पैसे माझ्याकडे नाही, काय करायचं कारवाई करा, तरी काही मार्ग निघाला असता. 3 वर्षापासून माझ्याकडे जो माणूस जुना आहे, आता दीपक अंबरेने माझ्या अगेन्स्ट केस केली,
पहिला जो तो म्हणतो भावासारखा होता असंच. काय ते 96 लाखाची काय ते त्यांनी मला केस केली. दीपक आंबरेने त्याच्या मनाला विचारून बघायला पाहिजे होते की विशाल पटे या माणसाने मला काही कमवून दिलं का नाही आयुष्यात कधी. 4-5 गुंठ्याचा प्लॉट झाला, वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या झाल्या, गोड्या झाल्या, बायकोच्या गाड्यावर तुम्ही फुटका म्हणी नव्हतं, जिथं 30-40 तो सोनं झालं. 6 महिन्याच्या वरी कुठलाही क्लायंट माझ्याकडे जर असेल, लमसम अंदाज 6 महिन्याच्या आतमध्ये मी कॅपिटल रिटर्न केलेले लोकांचे, डोक्यावरून पाणी गेलं. 6 महिन्याच्या वरती मी एक काही जणांच कॅपिटल माझ्याकडे अडकलेले असं कधीच झालं चुकूनही नाही. लोकांना मी सांगितलं की बाबा मी ह्याने विड्रॉल दिले नाहीत, असं नाही केलं, तसं नाही केलं. माझ्या व्हॉट्सअपचा चॅट बॉक्स हे केला, माझ्याकडे एक लेजर आहे, त्याच्याकडे प्रत्येकाच्या नावाने कुणाच्या किती अमाऊंट दिलेत गेले त्या सगळ्या गोष्टीचा रेकॉर्ड आहे माझ्याकडे. कॅशमध्ये असतील, अकाउंटमध्ये असतील, कशा असतील. अकाउंटवरनं जरी एंट्रीचा विचार केला तर लोक काही मला देणं लागतात. दीपक अंबारेच्या अकाउंटवरती एवढा इंटरेस्ट आहे की तो मला 2-3 कोटीचं देणं लागेल. तो म्हणतो की बाबा त्याला मी रोख रक्कम काढून मी त्याच्या ऑफिसला दिली. तुझ्याकडे रिटर्न प्रूफ मध्ये आहे का बाबा तशा गोष्टी, किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये आणून कॅश दिली? लिगल नॉलेज मध्ये बोलायचा विचार केला तर तुम्ही ह्या गोष्टी बोलताच कशामुळे? अजून काय चाललेलं होतं ते, 10 लाखाचे 6 कोटी करायचे. अरे जेन्युअनली मी ते ट्राय करत होतो. असं नाही की मी काय करतो म्हणजे पहिलाच माणूस आहे काय की तो जो इंडियामध्ये जो काय अटेम्प्ट करायला जातोय ज्यांनी 6,000% वगैरे अचीव्ह करायचा प्रयत्न करतोय, असं काही नाही. मी कुणालाही म्हणलो नाही की मी असं माझ्या एवढे एवढे पर्सेंट निघतील करतील. मी प्रयत्न करतोय. माझा मेसेज आहे, मेसेजच्या खाली मी त्याच्या खाली एक एक्सेल फाईल टाकलेली होती. त्या एक्सेल फाईल मध्ये मी डाटा पाठवलाय, प्रत्येकाला पाठवले, त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली. आता त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं म्हणलं तर आता एबीपी माझा वगैरे चॅनल्सवाल्यांनी माझ्याबद्दल खूप चांगली रिसर्च केली. गोव्यात हमाली करत होता, BA पासच आहे, अजून काय की बाबा काय मेसवाली बाई नेली. अरे कॉलेजमध्ये असताना असा एखादा इन्सिडेंट घडतोच की आई बाबा बसून वाचण्यासाठी कुणाला कुणाला नेतो, कुणी ना कुणाला नेलेलं असतं. हा काय फार मोठा फसवेगिरी वगैरे करण्यात आली. असं काही इंटेन्शन नव्हतं की बाबा हे करायचं ते करायचं किंवा हे प्री प्लॅन होतं. माझ्याशी एक ऍक्सिडेंट घडला आणि त्या ऍक्सिडेंट मधनं मला बाहेर निघायला चान्स सापडत नव्हता. 2-3 दिवसाच्या तजवीजीनंतर मला काहीतरी त्यातनं मार्ग निघाला असता असं मला वाटत होतं. पण काय झालं, तेवढ्याच वेळेमध्ये माझ्यावरती केसेस पडायला लागल्या. ज्या लोकांकडनं मला येणं अपेक्षित होतं पैसे, त्या लोकांनी पण डिनाय केलं मला. सगळ्या वाईट गोष्टींची चैनच चालू राहिली माझ्याबरोबर. मग आता त्या गोष्टीला कसं होतं की त्याला काही हँडलच नाही करू शकत. मग ते माझ्या आवाक्याच्या बाहेर निघून गेली गोष्ट. लोकांनी तेवढं थांबलं पण नाही, लोकांनी मला तेवढा वेळ पण दिला नाही. लोकांनी वेळ द्यावा अशी अपेक्षित नाही मला. 3-3, 4-4 वर्ष झाली जुनी लोक आहेत, महिन्याला 8-8, 9-9% रिटर्न दिलेले, कमीत कमी वाईटात वाईट तरी म्हटलं तरी सुरत तेवढं तर कमवून दिले. बरे 96 म्हणजे वर्षात त्यांचा मुद्दल निघाला. ऍटलिस्ट तेवढं तर निघालं असेल. जो माणूस माझ्याकडे 4-5 महिन्यापासून त्याच्या येतात असं 200 कोटीचा आकडा आणला कुठनं, कुणी आणला, कशाने आणला, त्या शहाजींच्या मनात काय चाललेलं होतं त्यांचं त्यांनाच माहिती. हे माझं काही वैयक्तिक मत नाही. डोक्यावरून पाणी गेलं माझं. जर माझ्या हिशोबाने जर मला जर म्हणलं तर तुला मुद्दल सगळ्यांची माघारी द्यायची आता कसल्याही परिस्थितीमध्ये, तर 10 ते 12 सीआरच्या पुढे आकडाच निघू शकत नाही, कधीच निघू शकत. म्हणजे जी नवीन लोक आलेत, जे मागच्या 3-4 महिन्यापासून जे माझ्याकडे आले, त्यांचेच कोणाचं काहीतरी माझ्याकडे चुकून गेलेलं असं, ते पण मी घेतलेले नव्हते. मागच्या 3-4 महिन्यामध्ये मी काही क्लायंट घेतलेला नाही, कसलाच क्लायंट मी घेत नव्हतो, चुकूनही घेत नव्हतो. माझा एकही कमिशन एजंट बाजारात नाही. आता मी कुणाचं आपल्या आंबेडकर साहेबांचं मी रेकॉर्डिंग ऐकलं, म्हणजे मी माझ्या स्वतःबद्दलचे अपडेट ठेवत होतो. त्यांचं म्हणणं होतं किंवा दीपकला यांना त्यांना 2% कमिशन वगैरे असा काही प्रकार घडत असेल ह्याच्यामध्ये वगैरे, तसं काही घडत नव्हतं. मी कसलाही कुठलाही कमिशन एजंट नेमलेला नव्हता. मी कुणालाही एक पैशाचंही कमिशन देत नव्हतं. जे काय असेल तर जो काय असेल सोल ओनर त्याला जो असेल, जो सोल क्लायंट असेल त्यालाच तो काय असतील बेनिफिट भेटणार. त्याचं इंटेन्शन काय वाईट नसेल याच्यामध्ये, कुणाला तर 4 पैसे मिळावे त्याच्यात पाहुण्याला किंवा कुणाला, तर त्या इंटेन्शनने त्यांनी सांगितलं असेल. मला त्याच्याबद्दल त्याला काय वाईट बोलायची गरज नाही. झालेली गोष्ट माझ्या काहीतरी एका मोठ्या चुकीमुळे त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते मला भोगावे लागतील, त्याची काय मला त्याची मी मेंटली तयारी केली आहे. मला त्या गोष्टीची काही
गम नाही म्हणता येईल, किंवा जे झालं त्याला काही मी आता सुधरू शकत नाही. मला जेल जरी झाली, काही केले तरी मी त्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार आहे. मी याच्याबद्दल काही वेगळं काही कुणाला बोलणार नाही. फक्त जो आकडा, जे माझ्या फॅमिलीला याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचा प्रयत्न, म्हणजे माझा भाऊ वैभव फटे, अंबादास फटे, अलका फटे, राधिका फटे, ह्या व्यक्तींनी माझ्या ऑफिसला फक्त आणि फक्त दिवाळीची पूजा आणि पाडव्याची पूजा ह्याच्या पलीकडे कधी पायच ठेवला नाही. कधीच नाही पाय ठेवला त्यांनी. मी काय करतो माहित नाही त्याला, काही नाही काही नाही. माझा बाप सरळ मार्गी माणूस. दीपक अंबारे वगैरे आमच्या आईला आई वगैरे म्हणायचे, पण आईला तुम्ही जेलमध्ये आणून ठेवायचे जर इंटेन्शन असले तर तुम्ही किती ट्रू हार्टेड लोक आहेत त्याच्यावरून कळून जात. ह्याच्यामध्ये मी एक वैयक्तिक सोडलो तर बाकी कुणाची वैयक्तिक इन्व्हॉल्वमेंट ह्या पार्टमध्ये कुणाचीच नाही. HDFC बँकेचं माझ्या वडिलांचं अकाउंट आहे, ते सुद्धा मीच हँडल करायचो. त्याच्यावरती झालेले ट्रान्झॅक्शन, त्याचे व्यवहार तेही मीच बघायचो. त्याच्यामुळे वडिलांचा माझ्या व्यवसायाशी, माझ्या भावाचा माझ्या व्यवसायाशी, किंवा माझ्या आईचा किंवा कुणाचाही कुठंही अर्थार्थी संबंध नाही. आणि हे सगळ्यांना माहिती. असं काही नाही की मी मलाच माहिती किंवा काय असा काही विषय नाही. हे सगळ्यांना माहिती, ओपन बुक आहे, कुणालाही माहित नाही असं नाही, काही नाही. सगळ्यांना माहिती की ह्याच्यामध्ये याच्या घरच्यांची काही इन्व्हॉल्वमेंट नव्हती करत. फक्त कसं की ह्याला त्रास द्यायचा, ह्याला हे करायचं. मला पळूनच जायचं असतं, डोक्यावरून पाणी येईल का कसाही हिशोब लावून. 1,00,000 रुपये प्लेनचं तिकीट पकडलं, मला दुबईला जाऊन सेटल व्हायचं. विजाची कॉस्ट 2-3 लाख रुपयाच्या घरात गेली असते माझी. मला ब्लॅक नाही करा, काही करा, कसंही करा. पण हे जर कुणाला न कळायच्या आधी किंवा मला ह्याच्या आधी मला काहीतरी अंदाज लागला असेल ना, किंवा मला ही गोष्ट अशीच पुढे टाळता आली असते ना आठवड्याभर अजून, की आज नाही माझ्याकडे, एक आठवड्याभर येतील करतील, मी काहीतरी बोललो असतो ना लोकांना, काहीतरी मार्क काढला असता ना मी ह्या गोष्टीतला. मला जर पळून जायचं इंटेन्शननी जर मी राहिला असतो तर माझं तसंच काहीतरी नियोजन केलं असतं ना. डोक्यावरून पाणी गेले. 30-40 लाखाच्या घरामध्ये मी इथून भारत देशातून बाहेर कुठं जाऊन राहू शकलो असतो. किंवा आता जरी म्हणलं मी हाय कंडिशन मध्ये जर लपून बसायचं म्हणलं तर किती दिवस लपून बसू शकतो. मतलब काय, पण मला याच्यामध्ये काही इंटेन्शन नाही. मी एवढ्या दिवसात म्हणजे माझी इज्जत कमवली, नाव कमवली, सगळं काम धुळीत गेलं एका आठवड्याभरामध्ये. जो ते उठतो की हे नाही केलं, त्याने केलं, लालच बिला 21 दिन पैसे डबल. अरे 21 दिन पैसे डबल नाही काढून मी एका दिवसामध्ये 4,54 लाख रुपये केलेला माणूस. आणि ती मी एकमेकांसमोर नाही, लोकांच्या समोर, स्क्रीन समोर मी रेकॉर्ड हे करायचो, ट्रेडिंग करायचो. मी काय असं बावडासारखं नव्हतं कुणाला बोलत करत. डॉक्टर वगैरे माझे क्लायंट आहेत म्हणलं, त्यांना काहीतरी अक्कल दिलेली, MBBS आहेत, त्यांना काहीतरी माहित असेल की माणूस कोण आहे, जेन्युअनली काय चाललंय, कसं चाललंय, काय होतंय, काय नाही, या गोष्टी त्यांनाही सेन्स असेल ना. रिपोर्टर झाला म्हणजे तोच एकटा शहाणा झाला याच्यात काय अर्थ नाहीये. बढे हस्ती झाली, प्रशासकीय अधिकारी झाले. प्रशासकीय अधिकारी म्हणजे काय, त्याला सेन्स नाही तो कशात इन्व्हेस्ट करतोय, काय करतोय. म्हणजे माझ्याबद्दल चौकशी केली नसेल, माझी काय करतोय, माझ्या स्ट्रॅटेजीज काय, कुठून करतो, कसं करतो, या गोष्टी त्यांना माहित नसणार. सगळ्या गोष्टीचं सगळ्यांना एक्सप्लेनेशन माहिती, सगळं माहिती, तरी सुद्धा इंटेन्शनली फक्त मला त्रास द्यायचा. पहिला ह्या गोष्टीतनं आउटपुट काय निघायचं, माझ्या ऍसेट्स सगळ्या फ्रीज झाल्या. आता त्याच्या आधीचे ज्यांनी अकाउंटवरनं पैसे काढले मी त्यांच्यावर कारवाई करेन, मी बँकेवरती कारवाई करेन, मी त्यांच्यावरती लिगल केसेस करू शकतो, मला तो राईट आहे. मी इंटेन्शनली कुणाला त्रास द्यायचा नाही. कुणीही मनाने बोलून दाखव की ह्या माणसाकडनं माझा मुद्दल बुडाला असेल, अशी फक्त मागच्या 3-4 महिन्यातले काही बोटावर म्हणून एवढी लोक असतील. इवन दीपक अंबारे सुद्धा माझ्याकडनं 2-3 कोटी प्लस मध्ये असेल, पण मायनस मध्ये कोणी नसेल. विश्वासवीर 40 लाखाचं घर बांधले, 15 लाखाचं त्याचं काहीतरी बांधकाम झाले, काहीच झाले. त्यानंतरचा कुठला माणूस अजून अक्षयवीर, लोकांना धंदे मी टाकून दिले. कित्येक जणांची तेलाची गाणी आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, कित्येक जणांचे कितीतरी व्यवसाय माझ्या ह्याच्यातून चालू केले. 10 लाखाला 6 कोटीचा विषय उरला, किंवा एवढं कसं काय अचीव्ह करायचं, काहीतरी प्रलोभन दाखवलं ह्यानी, काहीतरी केलं. असा कुठलाही प्रयत्न नव्हता की मी प्रलोभन दाखवलं. प्रॅक्टिकली मी ते करायचा प्रयत्न केला. तुम्हाला जर ह्या गोष्टीचं जर शहानिशाच करायचं असेल ना तर ट्रेडिंग व्ह्यूचं एक पेड सबस्क्रिप्शन घ्या. आता एवढा जर खर्च माझ्यावरती चॅनलवाले हे जर करत असतील ना तर ट्रेडिंग व्ह्यूचं एक पेड सबस्क्रिप्शन घ्या. त्याच्यावरती राहुल कृष्णा नावाने एक स्ट्रॅटेजी, राहुल कृष्णा DC म्हणून एक स्ट्रॅटेजी, माझ्या स्ट्रॅटेजीच्या जवळजवळ 60% ती स्ट्रॅटेजी रिझेंबल करते. म्हणजे मी जे करणार होतो ऑप्शन बाईंग मध्ये जे करायचा प्रयत्न करत होतो त्याच्याशी ते राहुल कृष्णा DC ही 60% मॅच करते. मी त्याच्यामध्ये थोडंसं इम्प्रोव्हायझेशन केलेलं पुढे जाऊन की जेणेकरून ते बेटर करता येईल.
कुठल्याही माणसाने ज्याला ह्या मार्केटमधला सेन्स असेल, फक्त एक दोन कंडिशन्स आहेत त्याही मी सांगतो. किंवा जिथं बाय सिग्नल येतो तिथं कॉल ऑप्शन बाय घ्यायचं, आणि जिथं सेल सिग्नल येतो पुट ऑप्शन घ्यायचं. फक्त करंट वीकची एक्सपायरी जी घ्यायची तो घ्यायची नाही, नेक्स्ट वीकची एक्सपायरी घ्यायची फक्त यावर. जी अमाऊंट आहे ती फक्त मी कंपाऊंड करत राहणार. म्हणजे सपोज मी 1,00,000 केले, त्याच्या मला 10% 1,10 झाले माझे, 1,10 मी परत इन्व्हेस्ट केला. अशा अमाऊंट मध्ये तुम्ही एक्सेल शीट मध्ये फक्त कोणीतरी थोडासा वेळ खर्च करून तेवढा एकदा फक्त चेक करून बघा की बाबा खरंच हे जे म्हणत होता 6,000% वगैरे ऐकायला खूप भयानक वाटतं. चैतन्य जसवाल म्हणून इंडियन ट्रेडिंग लीगचा विनर आहे, 18,000% रिटर्न्स आहेत. त्याच्यानंतरचे 2 सेकंड ऑफ रनर अप आहेत, 6,500, 7,500, 8,500 रिटर्न्स आहेत. असे किती तर स्कॅल्पर वगैरे आहेत जे आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जण आहेत ज्यांचे डेली रिटर्न 40%, 50%च्या घरात जातात. हा फक्त माणूस भासवतच होता, ह्याला काही माहित नव्हतं, हा ट्रेडिंग करत नव्हता, ह्याच्याकडे कुठला अल्गो ट्रेडिंगचा सेटअप नव्हता. मी सेटअप मध्ये काय करायचो, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मी काय करायचो, या गोष्टी तरी पण लोकांना माहित होत्या. माझ्या चुका काय झाल्या की मी जरा थोड्याशा कुठं जास्त काहीतरी मिळायच्या लालचीपोटी काहीतरी वेगळं करायला गेलो. जिथं मला क्लिअर कट एका मार्गी जर पैसे भेटत नव्हते तर मी त्याला सबस्टिट्यूट मार्ग सोडला, मी डब्बा ट्रेडिंगचा ऑप्शन शोधला आणि मी ते पैसे तिकडे डायव्हर्ट करायला चालू केले. सो मला काय वाटलं की त्याच्यातून मला सोर्स सर्व झालं, पण कसं व्हायला लागलं माझ्या ट्रेडिंग मधून समोरच्याचा लॉस जास्त झाला. त्यांनी मला पेमेंट नाही केलं. ज्या व्यक्तीकडे आयपीओ वगैरे करायचो त्याच्यातले एक जणाची डेथ झाली, त्यामुळे त्यांनी तेवढी नाही केलं. आता कुणाचं काय झालंय कसं झालं हे रडगाणं मला सांगत काय माझ्या नाही, जे काय त्याला मी 100% स्वतः जबाबदार आहे, ह्या गोष्टीवर मी ठाम आहे. माझ्या भावाला अटक केली, माझ्या वडिलांना अटक केली. म्हणजे ह्याच्यात काही कुणाला असं काय म्हणतात तर वेगळं काही बोलण्यात काही अर्थ नाही. माझं अजूनही इंटेन्शन नाही, मी अजूनही बोलतो की माझा अजूनही काही पैसा कुणाचा बुडवण्याचं इंटेन्शन नाही, विथ इंटरेस्ट विथ सगळं. आणि जी मी गोष्टी बोलत होतो करत होतो मी त्या प्रूव्ह केलेल्या होत्या. मी असं मोगम गप्पा मारत होतो, फेक एमटीएम स्क्रीनशॉट वगैरे असे टाकायचं करायचं, असेच काही काही टाकले. बाबा ते ऍक्च्युअल मध्ये येते बाबा. तेवढा मी त्याला बॅक टेस्टिंगचा डाटा केलेला. ट्रेड टर्न वरती सगळ्यात जास्त स्ट्रॅटेजी बिल्डअप केलेला मी एकुलता एक माणूस होता. नंतर लेटर ऑन मी तो वापरायचं बंद केलं. जे लोक मला बघत होते करत होते त्यांना माहित होतं की मी हा माणूस खरंच करतोय नाही करतोय काय करतोय, याचं काही कष्ट आहे नाही काय. या सगळ्या गोष्टींचा विचार कोणीच केला नाही, कधीच केला नाही. मला फक्त ब्लेम करत राहिले, विशालने असं केलं तसं केलं, 200 कोटीचा स्कॅम केला. 200 कोटी असलेला माणूस इथं भारतामध्ये कशाला माश्या मारत बसते तुमची कोण बघत बसते. माझी फॅमिली सगळी कुठं तर सेटल झालं असतो ना व्यवस्थित. ह्याने प्री प्लॅन होत काय म्हणजे काय झाल्या या गोष्टीच्या चुका किंवा माझ्याकडनं जे घडलेल्या गोष्टी आहेत त्याला मी पूर्ण स्वतःहून एकटा स्वतःला ब्लेम करतो. त्याच्यामध्ये कोणाची काही चूक नाही काही नाही, पण पळून जाणं हा माझा कधी कधी काडी मात्र इंटेन्शन नव्हतं. त्यामुळे त्याच्यामध्ये काही बोलून काही उपयोग नाही. जेवढे माझे क्लायंट होते म्हणजे एबीपी माझावाला म्हणतो 28% रिटर्न देतो करतो म्हणून आम्ही दाखवलं की मी रिटर्न अग्रीमेंट द्यायचो लोकांना, ब्लँक चेक द्यायचो कुठल्याही एका चेकवरती किंवा कुठल्याही एका अग्रीमेंट होते 28%चा उल्लेख आहे का एवढं फक्त मला दाखव. कधीच नाही, शक्यच नाही. पोलिसांनी जेव्हा केसेस घेतल्या तेव्हा त्याची शहानिशाच केली नाही. एखाद्या व्यक्ती जर म्हणत असेल की माझी एवढे एवढ्या अमाऊंट आहेत, फार काही नाही, माझ्या अकाउंटचे स्टेटमेंट काढा, मागच्या 2 वर्ष 3 वर्षाचे स्टेटमेंट काढा, पोलिसांनी स्वतः काढा, एसआयटी स्थापन झाली, सगळं झालंय, ते सगळ्या गोष्टी करा. मी काय त्याला काही दुमत नाही. अमाऊंट चेक करा माझी, मी कुणाला दिलंय, किती दिलंय, काय दिलंय हेही चेक करा. किंवा माझ्याकडनं कुणाचे मुद्दल बुडलेत का. काही लोकांचे अडकले असतील पैसे, त्याला दुमत नाही, मी त्याला काही नाही म्हणत नाही, पण ते इंटेन्शनली केलेल्या गोष्टी नव्हत्या, मी जाणून बुजून केले वगैरे अशातल्या गोष्टी नव्हत्या. माझ्या घराची इथले पत्र सुद्धा काढून गेले लोकांनी.
बांधकाम जिथं चालू होतं तिथले पत्रे काढलेत, वायरी काढून नेल्या लोकांनी, माझ्या घरावरती दगडफेक केली. कोविडच्या काळामध्ये 1.5 वर्ष, कम्प्लीट 1.5 वर्ष, एक काही नवीन क्लायंट न घेता दर महिन्याला दर महिन्याच्या 28 तारखेला पैसे देऊन लोकांची गरज होत होती. 28, जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण लॉकडाऊनचा पिरियड. लोकांनी माझ्या केलेल्या चांगल्या गोष्टी कोणाला लक्षात नाही. कित्येक नक्षत्रांना किती मदती केल्या, काय केल्या, ह्या गोष्टी कोणाला नाही. लोकांना फक्त काय पडले की ह्याने आता हे झालं, हा वाईट झाला की ह्याला सगळेजण वाईटच म्हणायचं. अरे माझ्यापेक्षा किती मोठी मोठी देंडे आहेत. सांगलीवाला जो होता, किती मोठा आकडा आहे त्याचा. एक केस कोणावरती झाली त्याच्यावरती, तो माणूस त्याला म्हणतात प्री प्लॅन नियोजन. म्हणजे पैसे गोळा केले, शेवटपर्यंत कुणाला काही कळू दिलं नाही, सगळे अकाउंट रिकामी केले, तिथून दुबईला शिफ्ट झाला आणि दुबईमध्ये जाऊन बिझनेस करतो निवा. म्हणजे मला पळून जायचं असतं तर मी 2-2 कोटी अकाउंटला बॅलन्स मागे ठेवून पळून जातो. म्हणजे माझ्या इतका शहाणा माणूस मीच म्हणायला लागला. 2 कोटी मध्ये काय होऊ शकत नाही. मी अख्ख्या भारतामध्ये कुठं जरी म्हणलं तर रोज एका रेस्टॉरंटला जाऊन राहायचं म्हणलं तर मी 2-4 वर्ष असंच राहील माझ्या आई या पैशावरती. काही रिझनच नव्हतं, म्हणजे याच्यात काही लॉजिकच नव्हतं. लोकांनी कसा विचार केला की हा बाबा माणूस पळवून घ्यायचा आहे, हा समुद्रामार्गे दुबईला गेला, ह्याच्याला गेला, त्याच्याला गेला, मी कशाला जाऊ बाबा दुबईला. काय लॉजिक आहे याच्यामध्ये मी दुबईला जायचं वगैरे काय. काही काय संबंध नाही, काही नाही. आज संध्याकाळपर्यंत मी कुठल्याही माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो. माझ्यावर जी काय व्हायची ती कारवाई होऊ द्या. जो लोकांना मला वाटत असेल की बाबा हा अजूनही ते मला एकही पैसा कोणाचाही बुडवायचा नाही, मी जेलमध्ये जाऊ द्या, जेलमधनं बाहेर येऊ द्या, तरी मी लोकांचे पैसे फेडेल, भीक मागून फेडेल, त्याचा विषय वेगळा. पण एकाचाही नाही पैसा कोणाचाही मुद्दल माझ्याकडे अडकणार नाही, याची मी 101% 1001% गॅरंटीने सांगू शकतो. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मी काय जाणून बुजून केलेल्या नव्हत्या. आणि जाणून बुजून करायचं असतं तर मी एवढा मूर्ख माणूस नसेल असतं, हे पण लोकांना कळलं पाहिजे. लोकांनी माझ्यावरती वैयक्तिक चिखलफेक केली आहे. वैयक्तिक चिखलफेक म्हणता येते त्याचं एबीपी माझावाल्याने माझ्या घरच्यांचे, याचे त्याचे सगळ्यांचे नाव, फोटो, माझ्या आई वडिलांचे येते, काही संबंध नव्हता ना. तुमच्या काही पत्रकार त्याच्यामध्ये अडकले असतील, त्याच्यामुळे तुम्ही इंटेन्शनली मला त्रास द्यायचं ठरवलं. असंच झालं म्हणायची वेळ आली. 200 कोटीचा फ्रॉड कशावरून केला, काय केला, कुणी केला, कुठला आकडा आणला हा 200 कोटी काय. लोकमतचं पहिलं कात्रण काढा, 70 ते 100 कोटीच्या आसपासचं मुद्दल आणि बाकीच्या चांगल्यावाल्यांनी 100 कोटीच्या आसपास घालवले खड्ड्यात, तर 70 कोटी मी सोडून द्या. 40 ते 45 कोटीचा मुद्दल प्लस व्याजाचा आकडा सुद्धा निघायचा नाही. मुद्दलाचा नुसता आकडा म्हणला तर 10-12 कोटीच्या पुढे सुद्धा लोक निघायचे. एवढं कुठं काही आहे का काही. दिवसात 1000 लोक मी माघार पाठवायचो आलेले, तुला घ्यायचं नाही, तुला घ्यायचं. हा घेतले असते ना सगळे, मला पैसे गोळा करायचे असते सगळ्यांना, तू येतोय ये, तू येतोय तू ये. जसं सांगलीवाल्याने केलं असतं तसं गावोगावी ऑफिसेस दिले असते, केले असते. तू ह्याला गोळा कर, तू त्याला गोळा कर. कुठल्या माणसाने माझ्यासाठी कुठली जमीन घाण ठेवली, काय केली, काय केली, एकही माणूस सापडणार नाही माझ्या की ज्याने माझ्यासाठी जमीन घाण ठेवली केली. ज्याला घरं नव्हती अशी कमी किंमत 40 पोरं असतील ज्यांची घरं झालीत माझ्याकडे आल्यापासून. ज्याच्याकडे स्वतःच्या नावावरती साधी सायकल नव्हती त्या माणसाकडे 2 व्हीलर 4 व्हीलर झाली. सायकल सुद्धा नव्हती. मी कसा बरोबर काय बरोबर ह्या गोष्टी मला इथं काही सांगायची गरज नाही. लोकांनी माझ्या अगेन्स्ट केसेस केलेत, मी त्याला मान्य करतो. मी पोलीस स्टेशनला हजर होतो. आज संध्याकाळपर्यंत मी पोलीस स्टेशनला, माझे जे जवळचं काही पोलीस स्टेशन असेल तिथं मी स्वतःहून येऊन हजर होतो. पोलिसांनी मला शोधायची गरज नाही, काही नाही. मी स्वतःहून सरेंडर करतो. जे काय काय कायदेशीरित्या माझ्याकडे जे माझ्यावर जी कारवाई होणं अपेक्षित आहे ते होऊ द्या. मी त्याला काही नाही म्हणत नाही किंवा दुमत नाही. माझे काय असेट्स असतील ते फ्रीज करायचे असतील ते करू द्या. ह्या गोष्टीच्या प्रेशरमध्ये मी एवढं प्रेशराईज झालो की माझी बायको मी लेकरू घेऊन मी आत्महत्या करायला चालली. म्हणजे एवढं जरी असतं, एवढं इज्जतीला मेलेलं होतो मी. लिटरली मी माझ्या
बायका लेकरासहित आत्महत्या करायला चाललेलो होतो. मला जगणं जमणार नाही त्याच्या पुढे. ते लोक माझं असं करतील तसं करतील. मला मरणं सोपं वाटत होतं, पण या गोष्टी करणं जगण्यापेक्षा सुद्धा ते लोक माझे असं नाव घेऊन रडतील. 1.5 वर्षाच्या मुली सहित मारायची तयारी होती माझी. पण मलाही कुठल्याही प्रकारामध्ये अडकायचं नाही. मला कुणालाही काही बोलायचं नाही. मला कुणाला काही ब्लेम करायचं नाही. झालेल्या गोष्टी होत्या ते माझ्याकडे ऍक्सिडेंटली काढल्यात. ज्या चुका आहेत त्याच्या मी मान्य करतो. जो व्यवसाय पूर्ण केलेला होता त्याला पूर्ण जबाबदार फक्त मी आहे. ऑन रेकॉर्ड माझ्या वडिलांचं नाव फक्त माझ्या कंपनीमध्ये आहे. त्याच्यामधून त्यांना एकही नया पैशाचा कुठेही आर्थिक लाभ झालेला नाही. लोकांना माझ्यावरती विश्वास असतील तर त्यांनी वाट बघा. नसतील विश्वास त्यांनी बिंदास केसेस करा. जेवढ्या वर्ष काही शिक्षा व्हायची, काही जेल व्हायची ते होऊ द्या. फाशी जरी झाली तरी ती सुद्धा ऍक्सेप्ट करायला मी तयार आहे. मला त्याबद्दल हे नाही. मला पळून जायचं नव्हतं आणि मी पळून जाणार नाही. मला तशी गोष्टी करायच्या नाहीत. मी काही गोष्टी मॅनेज करायचा प्रयत्न करायचा बघत होतो, पण त्या थोड्याच्या वेळेमध्ये मला जो एवढा वेळ पाहिजे होता 3-4 दिवसात, त्याच्या आतमध्ये सगळ्या गोष्टींचा बोबाटाव झाला. त्यामुळे मला काही हालचाल करायला जागाच उरली नाही. त्यामुळे तो विषय सोडून देऊ. झाल्या या गोष्टी झाल्या. मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. कुणाला वेळ असेल तर त्यांनी बघा. आणि संध्याकाळपर्यंत मी माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन हजर होतो. कृपा करून हात जोडून सांगतो सगळ्यांना, माझ्या फॅमिलीचा ह्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. जेवढं तुम्हालाच नॉलेज आहे शेअर मार्केटचं तेवढंच त्यांना आहे. त्यांना कुठल्याही गोष्टीचं नॉलेज नाही ना, काही नाही. काय करतोय मुलगा, काही यांना कसलाही सेन्स नव्हता. गरज नसताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातले म्हातारपणातले काही वर्ष उगाच जेलमध्ये घालवण्यात काही अर्थ नाही. जरी कुणाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या मनाला विचारून करा. ह्या माणसाने खरंच आपल्याला काही खड्डा घातला का, काय केला का काय. ठीक आहे, थँक्यू.